Audio Jungle. Audio Jungle. ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः। ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः। ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः। ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः। सर्व कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये झाली आहे। यानंतर आपण नियमाप्रमाणे बसवेश्वरांच्या मूर्तीचे पूजन करणार आहोत। मी मान्यवरांना, आजच्या प्रमुख वक्त्यांना आणि मान्यवरांना विनंती करते की आपण बसवमूर्तीचे पूजन करण्यासाठी यावे। ॲडव्होकेट अंजली झरकर मॅडम त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महात्मा बसवेश्वर भक्त सेवा मंडळ देहू रोड यांचे सचिव माननीय विजयकुमार मठपती साहेब यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावे। यानंतर महात्मा बसवेश्वर भक्त सेवा मंडळाचे खजिनदार माननीय सिद्धार्थ पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावे। याच भक्त सेवा मंडळाचे सल्लागार माननीय शशिकांत कोरे सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवर उपस्थित यांच्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी, त्यांचे स्वागत करण्यासाठी मी सौ मायाताई कोरे यांना विनंती करते की त्यांनी स्वागतपर गीत सादर करावे। नमस्कार। ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः। शरणू शरणार्थ। इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार। प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आपण एका स्वागत गीताने करूया। आगतम स्वागतम मान्यवर हो, स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो, स्वागतम हर्षभराने सप्तसुराने करीतो हे नमन, हर्षभराने सप्तसुराने करीतो हे नमन। आगतम स्वागतम मान्यवर हो, स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो, स्वागतम। थोर पाहुणे आम्हाला बेले अमृत
आजच्या वचनांबद्दल आपले विचार मांडण्यासाठी मी सरस्वती ताईंना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. सरस्वती कंजे ताई आपले विचार मांडते. ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. सर्वांनी म्हणा शरणू शरणार्थी. मी तुमच्या समोर एक 3 वचनं आहेत. ते सोप्या भाषेमध्ये म्हणजे 12व्या शतकात जे वचने लिहिली गेली आहेत ती सोप्या भाषेत ते 21व्या शतकात त्याचा सोप्या भाषेत तुम्हाला अर्थ सांगितला आहे. ते मी तुमच्यासमोर सादर करतो. शुभ दिवस. आपण कसं कुठल्याही कार्यासाठी शुभ दिवस असं म्हणतो की कुठलंही कार्य करायचं असेल तर हा दिवस अमुक शुभ दिवस आहे, तर हा आपण या दिवशी साजरा करायचा. तर असं बसवण्णांनी या वचनामध्ये असं सांगितलं आहे, आज उद्या नका म्हणू, आजचा दिवस शिवशरण म्हणणाऱ्यास आजचा दिवस शुभ दिवस, कुडल संगम देवास न चुकता स्मरणाऱ्यास. याचा अर्थ असा आहे, आपण नेहमी पाहतो की माणूस आपली बरीचशी जी कार्य आहे ते मुहूर्त बघतो, शुभ कार्य या मुहूर्तावर करावं, त्या मुहूर्तावर करावं, अशी जी उदाहरणं आहेत ते बसवेश्वरांनी सोप्या भाषेमध्ये ह्याच्यामध्ये सांगितले आहे. तर जेव्हा काही कुटुंबाचे देवदर्शन करायचं असेल तर आपण हा शुभ दिवशी देवस्थानाला जाऊयात असं म्हणतो. तर कसं शुभ दिवस पाहून घराबाहेर आपण पडलो की त्या दिवशी काहीतरी अशी घटना घडते, अपघात होतो. मग हा शुभ दिवस कसा म्हणावा आपण, असं याचा अर्थ याचं सांगितलं. अजून एक असं उदाहरण दिलं आहे की लग्न हे अगदी शुभ मुहूर्तावर पाहिले जाते. तर ते देखील पुढे जाऊन काही ठिकाणी घटस्फोट झालेले आढळून येते. 12व्या शतकात आपले क्रांतिकारी विचार मांडणारे बसवेश्वर म्हणतात ते असा रूढी परंपरा आपल्या वचनांच्या माध्यमातून छेद देत होते. बसवण्णा म्हणतात की दीन दुबळ्या आणि कनिष्ठ वर्ण जातीच्या लोकांना ईश्वरापर्यंत पोहोचणे अवघड असेल, त्या ईश्वरास आपण आपल्या गळ्यात बांधून अशी मांडणी करू, शिवाचे स्वरूप असलेले इष्टलिंग गळ्यात बांधून सुरुवात केली. जाती धर्मातील उतरट नाहीशी व्हावी यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह देखील लावून दिला आहे. असे क्रांतिकारी विचार मांडणारे बसवेश्वर आपल्या या वचनातून असे मांडतात की शुभमुहूर्त वगैरे असे काही नसते. आज उद्या असे न म्हणता जो शिवभक्त आजचा दिवस शिवाला वाहून देतो किंवा पुढील संगम देवाला न चुकता नामस्मरण करतो, त्यासाठी आजचा दिवस हा शुभच असतो. या वचनातून बसवेश्वर महाराज असे म्हणतात की शुभ आणि अशुभ दिवस असे म्हणत बसू नका, शिवाचे नामस्मरण करा आणि आपला दिवस शिवाला शरण जाऊन वाहून द्या. तो प्रत्येक दिवस हा शुभ दिवस असतो. अज्ञानी. आता बसवेश्वरांनी याचे सांगितले, जलाशय पाहून डुबकी मारतात देवा आणि वृक्षाला पाहून प्रदक्षिणा घालतात देवा. आटणारे पाणी आणि वाळलेल्या झाडांना आपलेसे करणारे तुम्हाला कसे जाणती कुडल संगम देवा. याचं तात्पर्य असं सांगितलंय, वर्षानुवर्ष चालत आलेला काही अंधश्रद्धा, रूढी परंपरा यावर आपल्या क्रांतिकारी विचारांचा असूर ओढणारे बसवेश्वर 12व्या शतकात असे म्हणतात की जनजागृती करताना दिसून होते. अजूनही काही लोक कुंभमेळा असो किंवा गंगा नदीच्या नदी किनारी असो पाप धुण्यासाठी कुठे जातात आणि नदी डुबकी मारतात. तर असंख्य लोक आपणास दिसून येतात. इतकेच काय तर नवसाला जाण्यासाठी म्हणजे दारू सोडण्यासाठी काही लोक असे नवस करतात. हे सगळं कसं अंधश्रद्धा आहे. परंतु वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून झाडाकडे 7 जन्मासाठी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करणाऱ्या स्त्रिया देखील आपल्याला दिसून येतात. समाजात सुरू असणाऱ्या अंधश्रद्धा विरोधक असताना बसवेश्वर महाराज आपल्या या वचनात हेच सुनावतात की मनुष्य प्राणी हा आहे
की जो पाणी दिसेल तर त्यात टुपकी मारतो आणि झाड दिसलं की त्याला प्रदक्षिणा घालतो. तर पाणी हे कधीही आटू शकते. म्हणजे समजा पाऊस नाही पडला की एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो आणि पाण्याची टंचाई निर्माण होते. नदीतील पाणी आटू शकते. तसेच आज हिरवेगार दिसणारे झाड हे उद्या हिरवेगार दिसेल हे सांगता येते का? तर नाही. तर बसवेश्वर म्हणतात आपल्यावरील वचनांमध्ये की लोक ज्याची शाश्वती नाही अशाची पूजा का करतात, इतके अंधश्रद्धा बाळगतात की त्यांना कुडल संगम देवाचे महत्त्व कसे कळणार. 12व्या शतकात अंधश्रद्धा बाळगू नका असा क्रांतिकारक विचार या वचनामध्ये दिला आहे. शरणू शरणार्थी माझे हे 2 वचन याच्यासमोर मी सादर करते. खूपच सुंदर. खरं तर मनुष्याचा स्वभाव आहे की अनुकरण करणे. मनुष्य सतत अनुकरण करत राहिले. प्रत्येक स्टेजला प्रत्येक शतकामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले. त्यांनी आपले विचार मांडले, पण मनुष्याच्या लक्षात येत नाही आहे की आपण ते विचार फॉलो करायचे. पण ते विसरतो आणि त्यांना मूर्ती म्हणून स्थापन करतो आणि त्यांच्या मूर्तीमध्ये व्यस्त राहतो आणि विचार मागे पडून जातात. आता पुन्हा एकदा वेळ आली आहे की विचारांवर विचार करण्याची आणि त्याच गोष्टीचा आधार घेत आणि त्याच विचारांचा पाठलाग करत आपण असे उपक्रम प्रत्येक महिन्याला करत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात जात आहोत. तर या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आजच्या कार्यक्रमाचे वक्ते प्रमुख पाहुणे यांची ओळख करून देण्यासाठी मी श्री बसवराज कंज सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. शरणू शरणार्थी. माननीय मेत्री साहेब आपण इकडे बसायचं आहे. आपले हांचे सर, अभिजित सर, ज्यांना शक्य आहे तरी इकडे बसा. लेट आल्यानंतर लोक तिकडे ताप करतात, अडचण झाल्यासारखं वाटते. आता पॉसिबल आहे इकडे पुढं पण रिकामी जागा आहे. रिक्वेस्ट आहे आपल्याला, म्हणजे या कॉर्नरला बसलं की इकडच्या जागा रिकामा राहतात. उशीर आलेल्या लोकांचा प्रॉब्लेम होतो. या ठिकाणी मासिक अनुभव मंडपाच्या निमित्तानं प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट अंजली झरकर मॅडम, विकासनगर, किवळे, देहू रोड, मुकाई चौक प्रामुख्याने या परिसरामध्ये गेले 1.5-2 वर्षापासून महात्मा बसवेश्वर भक्त सेवा मंडळ या नावाने अत्यंत उत्साहानं आणि अत्यंत धडाडीनं काम करणारा तिथे काही एक सामाजिक कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत. त्यामध्ये माननीय विजयकुमार भटपती साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबरोबरच महात्मा बसवेश्वर भक्त सेवा मंडळ किवळे याचे खजिनदार म्हणून काम करणारे माननीय सिद्धार्थ पाटील साहेब त्याचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. त्याबरोबरच निलेश जंगम साहेब, आपल्याला विनंती आहे की जंगम साहेब आपण बसवपीठावर यावं. निलेश जंगम साहेब ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये युनियन प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांचे आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि या तिघांचीही आणि तिथं जे मंडळ काम करते त्यांचा आणि आमचा परिचय करून देणं, त्याच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे आमचे सहकारी मित्र जे गेली 15-20 वर्ष आम्ही एकत्र सोबत काम करतोय असे आदरणीय शशिकांत कोरे साहेब, जे महात्मा बसवेश्वर भक्त सेवा मंडळाचे सल्लागार आहेत. मी नेहमी त्यांना पर्सनली भेटल्यानंतर पण निवृत्त फौजी असल्यामुळं आपल्याला निश्चितपणे आदर असतो. त्याबद्दल सतत मी कधी गमतीनं म्हणतो, पण आपण सगळ्यांना जे आपल्या देशासाठी सीमेवर जाऊन अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आपल्यासाठी, आपल्या रक्षणासाठी, देशासाठी लढतायत, त्याच्याबद्दल आपला आदर आहे. आणि असे एक बंधू या ठिकाणी आपले बांधव उपस्थित आहेत, त्यांचेही मी हार्दिक स्वागत करतो. पहिल्यांदा आता होते काय, आपलं शहर विस्तारतंय, शहराचा विस्तार होतोय. रावेत आपल्या समोर, रावेतमध्ये सगळी शेतजमीन प्लॉटिंगमध्ये गेली, मोठमोठे बिल्डर आले आणि लोकांनी, तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी फ्लॅट घेतले, लोकवस्ती वाढली. 5 वर्षानंतर अलीकडच्या काळामध्ये किवळेमध्ये पाहत होतो आपण, नंतर आता मामुर्डीमध्ये खूप वेगानं
शहर वाढतंय, मोठमोठ्या स्कीम येत आहेत, लोक फ्लॅट घेत आहेत. त्या समजा 1000 फ्लॅटची स्कीम असेल, त्या 1000 फ्लॅटच्या स्कीममध्ये 5, 50, 100 लिंगायत बांधव सुद्धा फ्लॅट घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या, कर्नाटकाच्या विविध कानाकोपऱ्यातून पोटा पाण्यासाठी व्यवसायाची तिथं आल्यानंतर इथं ते स्थायिक झालेले आहे. आणि मग पूर्वी कुठेतरी एका ठिकाणी शहरामध्ये जयंती होत होती, हा शहराच्या साधारणतः 8-10 ठिकाणी जयंती साजरी होते, कारण शहर वाढतंय. आणि देहूरोड परिसरामध्ये देहूरोड सुद्धा पूर्वी आपल्याला एकच माहिती होतं, देहूरोड म्हणजे आता देहूरोडचा असा विस्तार झाला आहे की देहूरोड नेमकं कुठला एरिया, तर मुकाई चौकाच्या आसपास ही मंडळी गेली 2 वर्षापासून काम करतायत. महात्मा बसवेश्वराची पहिली जयंती म्हणजे त्या ठिकाणी त्या भागामध्ये अत्यंत उत्साहात, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाईच्या स्वामीजींना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. मोठा कार्यक्रम होता, उपस्थितीही चांगली होती. आणि जाणीवपूर्वक आज त्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, प्रामुख्यानं अध्यक्ष साहेबांना वेळ नसल्यामुळे ते आलेले नाहीत, आपण या ठिकाणी सन्मानानं निमंत्रित करून इथं जो दर महिन्याला मासिक अनुभव मंडप चालतो, इथल्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा, त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सहभाग घ्यावा, अशा प्रकारची भावना ठेवून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानानं निमंत्रित केलेला आहे. त्या आपल्या प्रमुख तर आता भोसरी असेल, दिघे असेल, किंवा आता इकडे रावेत किवळे असेल, पिंपरी चिंचवडमध्ये आपण आहोत, सांगवी असेल, शहराच्या चहूर बाजूनी ज्या ज्या ठिकाणी लिंगायत बांधव राहत आहेत त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, आमदारांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मग महात्मा बसवेश्वर एखाद्या चौकाला नाव द्यायचं असेल, किंवा तिथं महात्मा बसवेश्वर भवन उभं करायचं असेल, महानगरपालिकेच्या मदतीने आणि आपल्या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांनी असे प्रयत्न तिथं चालू आहेत. आणि बऱ्यापैकी यश येईल असं मला तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी पाहून असं वाटलं. स्थानिक सगळे नगरसेवकाच्या सोबत त्यांचे सगळे चांगले संबंध असल्यामुळं बरेच प्रश्न आहेत, त्याच्यावर मी सविस्तर बोलणार नाही, कारण मला फक्त तुमचा परिचय करून द्यायचा आहे. म्हणजे ते आता स्मशानभूमीचा प्रश्न आहे. आता आळंदीचा माणूस काही एवढ्या लांब इकडे येणार नाही. आपण चिंचवडला राहतो, मोहननगर जवळ आहे, आपली सोय झाली आहे, आपल्याला त्याचं काही फार गांभीर्य वाटत नाही. परंतु खूप लांब राहणारी लोक आहेत, त्यांना त्यांच्या एरियामध्ये ह्या सगळ्या सुविधा होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं अनेक जण प्रयत्न करतात. त्यामध्ये आपलं हे देहूरोडचं जे मंडळ आहे मुकाई चौकातलं, हे अत्यंत हिरिरीनं काम करते. त्याबद्दल त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करू. त्याबरोबरच आजच्या प्रमुख वक्त्या माननीय ॲडव्होकेट अंजली झरकर मॅडम यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. इंग्रजी साहित्यामध्ये त्यांनी BA केलेलं आहे विद्याप्रतिष्ठान सायन्स कॉलेज बारामतीमधून, BA इन इंग्लिश लिटरेचर. त्यानंतर पुण्यामध्ये जे आपल्याला माहिती आहे प्रतिष्ठित कॉलेज आहे ILS लॉ कॉलेजमधून त्यांनी LLB कंप्लीट केलेलं आहे. गेली 10 वर्ष पुणे, मुंबई, बारामती येथे वकील म्हणून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ते काम करत आहेत. आणि या सगळ्यापेक्षा मला अधिक महत्त्वाचं काय वाटलं की महात्मा बसवेश्वर जयंतीच्या 15 दिवस अगोदर त्यांचे नातेवाईक आपल्या कार्यक्रमाला येतात, आपल्या कार्यक्रमाला मदत करतात, आपले स्नेही आहेत. त्या माध्यमातून त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की मला महात्मा बसवेश्वरांबद्दल बोलायचं आहे. महात्मा बसवेश्वर माझं आवडतं महामानव आहेत, त्यांचे जे काही विचार आहेत त्याबद्दल मला बोलायचं आहे. पण त्यावेळी महानगरपालिकेच्या सोबतचे सगळे कार्यक्रम आपले ठरलेले होते, तरी पत्रिका प्रिंट होऊन बाहेर आलेली होती. आणि मग त्यांना म्हणालो मी की बाबा आयत्या वेळी 2-5 मिनटं देण्याऐवजी मासिक अनुभव मंडपमध्ये तुम्हाला 30-35-40 मिनटं वेळ मिळेल, तुमची बोलायची इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे. म्हणजे स्वतःहून महात्मा बसवांचा अभ्यास कोणीतरी करतंय आणि महात्मा बसवांचे प्रिन्सिपल्स, त्यांचे तत्त्व आवडल्यामुळं ते दुसऱ्याला सांगावं असं त्यांना वाटतंय, ही निश्चितपणे कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे साधारणतः 8-10 दिवसापूर्वी हे सगळं ठरवलेलं होतं. आणि त्या पुण्यामध्ये असतात, त्यांच्या आई या ठिकाणी बारामती माळेगावला असतं ना, आपण बारामतीवरनं आलेल्या आहेत कार्यक्रमासाठी. आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की विश्वगुरू महात्मा बसवांना
म्हणजे मूर्तीमध्ये त्यांची पूजा करणं असेल आणि फोटोमध्ये पूजा आपण सगळेच करतो. त्याच्या 2 पावलं पुढं जाणं अपेक्षित आहे. आज आपण जेव्हा 2026मध्ये बोलतो, ठीक आहे, आपले माझे वडील आजोबा एकतर निरक्षर होते किंवा अल्पशिक्षित होते, मूर्तीची पूजा केली, फोटोची पूजा केली, विषय संपला. आत्ता आपल्या 2 पावलं पुढे जायचं आहे आणि 850 वर्षानंतर 950 वर्षानंतर म्हणजे साध्या बसवराज कंजेसारख्या एका लिंगायत बांधवापासून ॲडव्होकेट झरकर मॅडम पासून ते या देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदीजीपर्यंत महात्मा बसवण्णांचा गौरव का होत असेल, का होत असेल? तुम्ही जर बसवेश्वर जयंतीच्या दरम्यानचे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सन्माननीय नेत्यांचे, सत्ताधारी नेते असतील किंवा विरोधी नेते असतील, सगळ्यांचे त्या दिवशी स्टेटस बघा किंवा त्यांचे सोशल मीडिया त्या दिवसाचा बघा, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, सगळ्यांनी महात्मा बसवण्णाबद्दल अत्यंत गौरवानं, म्हणजे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांची मी नावं देत नाही, त्यांचे काही स्क्रीनशॉट काढून मी ठेवलेले आहेत. आपल्याला हा विचार करायचा आहे, असं काय असेल महात्मा बसवण्णांमध्ये की जे 950 वर्षानंतर फक्त लिंगायत नाही तर बिगर लिंगायत लोक सुद्धा, अभ्यासक लोक, जाणकार लोक महात्मा बसवण्णाबद्दल काहीतरी लिहित आहेत, काहीतरी बोलत आहेत, काहीतरी गौरव करतायत. साधं सरळ कारण आहे की महात्मा बसवण्णा अखिल मानव जातीला पुढे नेण्यासाठी त्यांनी जे काही मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहेत त्यासाठी सगळे त्यांचा गौरव करतात. आणि म्हणून एखादी भगिनी, प्रामुख्यानं महिलांच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना, महात्मा बसवण्णांचा व्हॉलंटरीली अभ्यास करणं आणि महात्मा बसवण्णांबद्दल जाऊन त्यांचा प्रचार प्रसार करावा असं वाटतं, हे निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट झरकर मॅडमचं त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करतो की टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करावं. प्रस्तावनेमध्ये आपल्या सगळ्यांचं, पाहुण्यांचं, वक्त्यांचं स्वागत करत असताना 1-2 गोष्टी आहेत की आपण महात्मा बसवेश्वराची जयंती इथेही उत्साहानं साजरी केली, अनेक ठिकाणी उत्साहानं आपण सगळ्यांनी साजरी केली. पण आपल्यात आपण सगळं गोड गोड नसतं, बरोबर की नाही? काही महाभाग असे आहेत, म्हणजे समजा देवरोडला बसवेश्वर जयंती झाली, मुकाई चौक, मला वाटतं आदर्श नगर आहे, कसं ते विकासनगर, म्हणजे समजा समोरच्या मैदानामध्ये बसवेश्वर जयंती चालू आहे, मिरवणूक चालू आहे, कार्यकर्ते 15 दिवस रात्रंदिवस धडपडत आहेत, नगरसेवकाला भेटत आहेत, आमदारांना भेटत आहेत, वाईच्या स्वामीजींना जाऊन, महाराजांना जाऊन निमंत्रण देत आहेत, पण जवळपास राहणार. मी तिथं फॉर एक्झाम्पल म्हणून म्हणतोय, असे बरेच महाभाग असतात त्याला काही देणे घेणं नाही, काही देणे घेणं, जयंती आली काय, जयंती झाली काय, लोक आले काय, काहीही देणे घेणं नाहीये. त्याचं कारण आहे त्यांचं अज्ञान. ज्यावेळी त्यांना कळेल अरे महात्मा बसवण्णांचे आपल्यावर किती उपकार आहेत, महात्मा बसवण्णांचा विचार आपल्याला व्यक्तिगत लेवलला किती पुढे नेणारा आहे, हे ज्यावेळी त्यांना समजेल त्यावेळी ते सुद्धा आपल्याबरोबर कमी अधिक प्रमाणात सहभागी होतील. त्यामुळे आपली जबाबदारी काय आहे, त्यांचं मोठेपण आपल्याला कळालेलं आहे. तर थोडंफार समजा आमचा कार्यकर्त्यांचा, समजा मटपती साहेबांचा वगैरे मेसेज तिथल्या कार्यक्रमासंदर्भात येतो, आमचाही मेसेज येतो, तर तो मेसेज अपेक्षित आहे की तुम्ही फॉरवर्ड तुमच्या नातेवाईक, तुमच्या मित्रांना जे इथं सहज येऊ शकतात त्यांना फॉरवर्ड करावं ही अपेक्षा आहे. सगळ्यांपर्यंत आम्हीही मेसेज करू शकणार नाही, 100 मेसेजचं लिमिट आपल्या सगळ्यांना लिमिट आहे, आणि मी कुणाला तरी बोलवल्यानंतर ती येतील याची शक्यता नसते, अनोळखी लोक असतात. पण तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना जर बोलवलं तर ती लोक तुम्ही बोलवल्यामुळे ही शक्यता असते. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण हा म्हणजे हे काही उत्सव नाही आहे, हा टाइमपास नाही आहे, महात्मा बसवण्णांचा क्रांतिकारी विचार समजून घेणं, तो क्रांतिकारी विचारानुसार समाजाने आचरण करणं, यासाठी मासिक अनुभव मंडपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळ्या ॲक्टिव्हिटी घेत असतो. मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना या ठिकाणी आदरणीय नगरकर सर आणि ज्येष्ठ मंडळींचं आगमन झाले, त्या सगळ्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. दुसरं आम्ही बरेच कॉन्ट्रोवर्सियल आणि डिस्प्यूट असलेले विषय शक्यतो टाळतो. प्रामुख्यानं अनुभव मंडपमध्ये आपण ती विषय टाळतो, कारण आपल्यामध्ये बरेच डिफरन्सेस आहेत, आपल्या त्या जाणकार लोकांना माहिती आहे, त्याची कल्पना आहे. पण आता सोशल मीडियावर आपल्या भारतामध्ये जनगणना होते, वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान आपल्याला करण्यात येत आहे. आम्ही काहीतरी आव्हान करतो,
ज्यांना जे आवडलं ते आव्हान करतात. ते अत्यंत शॉर्टमध्ये आणि आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो की जनगणनेमध्ये आपण काय लिहावं या बाबतीमध्ये आपल्यामध्ये मतभिन्नता आहे. एखाद्याने काही वेगळं लिहिलं म्हणून तो आपला शत्रू नसतो. आपण ज्यावेळी म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, कोणी मुस्लिम लिहील, कोणी ख्रिश्चन लिहील, कोणी हिंदू लिहील, कोणी लिंगायत लिहील, कोणी वीरशैव लिंगायत लिहील. त्याच्यामध्ये वैयक्तिक आपण ऑब्जेक्शन का घ्यायचं? जर या ठिकाणी शशिकांत कोरे सरांना काही त्यांचा स्वतःचा धर्म काय लिहायचा आहे, त्यांची स्वतःची काय जात लिहायची आहे, त्यांना अधिकार आहे की नाही? तर आहे. मग कोरे सरांनी जे लिहिलं तेच बसवराज कंजे लिहिलं पाहिजे असंही काही नाही. लक्षात घ्या. मुस्लिममध्ये आपल्या 2 पंथांची मोठ्या प्रमाणावर माहिती आहे. शिया आणि सुन्नी आपण ऐकतो. जैनांमध्ये पण आहे, बौद्धांमध्ये पण आहे, हिंदूंमध्ये पंथ उपपंथ संप्रदाय बरीच विविधता आहे. पण आता मला आपल्या सगळ्यांना काय सांगायचं आहे, अमुकच लिहा असं काही तुमचा हात धरून किंवा तुम्ही तेच करावं असं म्हणणार नाही. परंतु जे आपण लिहितोय आणि जे आपल्याला पर्याय आहेत त्यातला माझ्या हिताचा पर्याय कुठला याचा विचार तर आपल्याला करावा लागेल. बसवराज कंजे सांगेल, शशिकांत कोरे सांगेल, भट्टोटी सर सांगतील, अजून कोणीतरी सांगतील. आपल्याला सुद्धा डोकं आहे प्रत्येकाला. आपण काय विचार करायचं? कदाचित बसवराज कंजे त्याच्या हिताचं सांगत असेल, असा सुद्धा विचार करायला हरकत नाहीये. काय लिहिणं योग्य आहे, काय लिहिणं माझ्या हिताचं आहे, काय लिहिणं राष्ट्राच्या हिताचं आहे, सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपल्याला जनगणनेमध्ये आपला धर्म लिहायचा आहे. या ठिकाणी सविस्तर त्या विषयावर मी बोलणार नाही. रीतसर लेखी स्वरूपामध्ये म्हणजे ओरळी बोलण्यापेक्षा लेखी स्वरूपामध्ये या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांच्या नावानिशी म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललं असं नाही, व्यवस्थित नावानिशी नंबर मोबाईल नंबरनिशी आपण पत्र काढणार आहोत. त्या 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही काय लिहावं हा तुमचा अधिकार आहे. मुळात तुम्ही नास्तिक पण लिहू शकता, देव मानत नाही म्हणजे काय म्हणायचं नाही म्हणायचं प्रत्येकाचा आपला अधिकार आहे. परंतु कन्फ्युजन आपल्यामध्ये असल्यामुळं हा विषयाला आपल्या बाजूला ठेवता येणार नाही. याचं आपल्याला चिंतन करावं लागेल. आज काहीतरी विचार असेल, उद्या 2 वर्षांनी काहीतरी विचार होईल, 10 वर्षांनी काहीतरी होईल. आता आपल्यामध्ये 2-3 पत्र येत आहेत. आपल्या सोशल मीडियाला सुरुवात झालेली आहे, हरकत नाही आहे. हा ट्रान्झिशन पिरियड आहे, आपलं अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. एक नावानिशी सांगतो माहिती असावं म्हणून, शिवा संघटना नावाची संघटना आहे, आपल्याला माहिती आहे. ते म्हणतायत की तुम्ही धर्माच्या कॉलममध्ये वीरशैव लिंगायत लिहा. आणि अशा बऱ्याच म्हणजे अखिल भारतीय वीरशैव महासभा नावाची जी संघटना आहे त्यांचं मुख्य काम जरा कर्नाटकमध्ये जास्त चालतं. महाराष्ट्रात महाराष्ट्र वीरशैव सभा नावाची संस्था अगोदर होती, जिथे सुनील शेटुकारी साहेब वगैरे ते नेतृत्व करायचे. आता त्या संघटनेचं नाव त्या संघटनेचं नाव महाराष्ट्र वीरशैव लिंगायत महासभा असं सभा असं त्यांनी केलेलं आहे. तर काही जण काय म्हणतायत, तुम्ही धर्माच्या कॉलममध्ये वीरशैव लिंगायत लिहा आणि मग तुम्ही माळी असाल, तुम्ही तिघी असाल, संगम असाल, वाणी असाल, हे काय असाल सबकास्ट तुम्ही सबकास्टमध्ये लिहा. हा एक वर्ग आहे आपल्यामध्ये. आता वीरशैव लिंगायत धर्म लिहा असं आपले सन्माननीय सगळे पूजनीय जगद्गुरू सगळे शिवाचार्य सांगायचे. बराच मोठा काळ त्याला गेला. एक 40 वर्षे सन्माननीय जगद्गुरूंनी शिवाचार्यांनी काय सांगितलं आपल्याला, वीरशैव लिंगायत धर्म लिहा. त्या पद्धतीनं केंद्र सरकारकडे वगैरे त्या पद्धतीनं आपली निवेदनं गेले. 2-3 वेळा ते निवेदनं रिजेक्ट झाले. आता या ठिकाणी जी मी बोलतोय समोरही रेकॉर्ड होतोय, तुम्ही रेकॉर्ड करून घेऊ शकता. आम्हाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या यासाठी आपल्या बऱ्याच लोकांनी अर्ज केलेले आहेत. अर्जामध्ये त्याच्या पुष्टी त्यांनी काही काही दिलं असेल ना, सरकार असंच काही देणार नाही, आणि रिजेक्शन पण झालेलं आहे. बरोबर. आता आपल्याला ह्याच्यावर विचार करायचा आहे. ज्यांनी कोणी मागणी केली, आमच्या जगद्गुरूंनी मागणी केली, आमच्या शिवाचार्यांनी मागणी केली, लिंगायत समाजातल्या संघटनांनी मागणी केली, अनेकांनी मागणी केली, उघडपणे लेखी स्वरूपात मागणी केली भारत सरकारला की आमचा धर्म हा वीरशैव लिंगायत धर्म आहे. 2 शब्द वापरले त्यांनी. आणि आमचा धर्म हिंदू नाही, आमची संस्कृती हिंदू आहे, आमचं राष्ट्र हिंदू आहे, हिंदू राष्ट्र आहे, हिंदुस्थान आहे, परंतु
जसे जैन आहेत, जसे बौद्ध आहेत, तसं आम्ही वीरशैव लिंगायत म्हणून वेगळे आहोत असं थिअरी गेली 30-40 वर्ष आपल्यातले जे सर्वोच्च धर्मगुरू आहेत त्यांनी मांडली. दुर्दैवानं भारत सरकारकडनं ते रिजेक्शन झालेलं आहे. आत्ता त्यातल्या काही लोकांनी स्टँड असा घेतला आहे तर वीरशैव लिंगायत धर्म म्हणून काय आपल्याला मान्यता मिळत नाही, कारण आपण 2-3दा प्रयत्न केले, रिजेक्शन होतंय. काही लोकांनी स्टँड असा घेतलाय जसा काळ पुढे जाईल आपल्या भूमिका बदलत असतात. आज मी एखाद्या राजकीय पक्षात आहे, उद्या दुसऱ्या राहतो, परवा मी दोन्ही पक्ष सोडून सगळंच काम सोडून घरी बसतोय, होत राहणार आहे. काही लोक जे वीरशैव लिंगायत धर्म मागत होते, जबाबदार लोक, असं गल्लीबोळातलं कोणी सांगत नाही, बरोबर. वीरशैव लिंगायत या नावाने ज्या काही टेक्निकल अडचणी मिळत नाही लक्षात आल्यानंतर आपल्यातल्या काही जबाबदार त्याच्या धर्मगुरू आहेत, शिवाचार्य आहेत, त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे, उघडपणे घेतलेली आहे, चोरून लपून घेतलेली नाही, की आपण आपला धर्म म्हणून हिंदू लिहू आणि जात म्हणून मग लिंगायत ती, लिंगायत माळी, लिंगायत गोष्टी, जे काही वीरशैव लिंगायत जे काय म्हणायचं, पण धर्म म्हणून आपण हिंदू लिहू असं आता त्यांची मांडणी आहे. पण गेली 43 वर्ष एक वर्ग आहे, तो थोडासा मायनॉरिटीमध्ये आहे. तो काय म्हणतोय, आपण धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहू आणि जातीच्या उपजातीच्या कॉलममध्ये ज्या काही आपल्या पोटजाती ते लिहू आपण. आता याच्यामध्ये 3 प्रकार झाले. समाजातल्या काही संघटना, समाजातले काही धर्मगुरू, समाजातले काही स्वयंघोषित पुढारी म्हणा, काही कार्यकर्ते म्हणा, याच्यातलं कन्फ्युजन वाढणार. तर मी सविस्तर आपल्याला सांगायचा प्रयत्न काय केला, प्रत्येकजण काहीतरी त्यांचं म्हणणं मांडते, याच्यावर आपल्याला स्वतःला विचार करायचा आहे की काय करणं आपल्या हिताचं आहे. आपण समजा मी हिंदू नाही म्हणलं, समजा माझा हिंदू धर्म माझा हिंदू नाही, म्हणजे काय आपण एखाद्या जे आपले हिंदू बांधव आहेत आपल्यासोबत राहणारे त्यांचे आपण शत्रू होतो का लगेच? जे जैन बांधव आपल्या अवतीभोवती पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांच्या पद्धतीने ते जैन म्हणून जगतायत, ते जैन म्हटले, त्यांनी जैन धर्म म्हटला म्हणून ते काय आपले शत्रू झाले का? फक्त काय त्यांना त्यांचं जीवन कसं जगायचं आहे, किरकोळ थोडाफार फरक राहतो, मोठा काय फरक राहत नाही. माळी काय, तिली काय, वाणी काय आणि जंगम काय, सगळे आपण इथं कष्ट करूनच पोट भरतो. सगळ्यांना 99% गोष्टी कॉमन आहेत, बरोबर आहे का नाही? जसं जाती कुठलीही असली आपली, सबकास पोटजात कुठलीही असली तरी बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला सारख्या पद्धतीनेच फेस कराव्या लागतात. धर्माच्या बाबतीत हे तसंच आहे. आता मी ज्या संघटनेचं काम करतो, जागतिक लिंगायत महासभा, या संघटनेचं म्हणणं आहे की आपण धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहू. हा सुद्धा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना ऑप्शन आहे. मग धर्माच्या कॉलममध्ये वीरशैव लिंगायत लिहायचं तुम्हाला वाटलं तर ते लिहा, बरोबर. तुम्हाला वाटलं की हिंदू लिंगायत लिहायचंय, योग्य वाटलं, विचार केला, त्या क्षेत्रातल्या जाणकार लोकांशी बोललात, काही अभ्यास केलात, तुम्हाला वाटलं हिंदू लिंगायत लिहायचंय, तुम्हाला वाटलं वीरशैव लिंगायत लिहायचंय, जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही लिहिणार आहात, त्याबद्दल दुसऱ्याला कोणाला आक्षेप घ्यायचा अधिकार नाही आहे. पण एक वर्ग आहे जो महात्मा बसवण्णांच्या बाबतीत थोडासा आग्रही आहे. त्या वर्गाचं म्हणणं काय की आपण आपला धर्म लिंगायत लिहू आणि जाती जे काय आहेत त्याचं सविस्तर स्पष्टीकरण प्रत्येकजण आपापलं म्हणणं मांडतील. प्रत्येकाच्या म्हणण्याचा आपण विचार करावा. प्रत्येकाचे पत्र आलं तरी सगळे पत्र घ्यावे. त्या सगळ्या पत्राचा काय आधार आहे ना, काय आधार आहे त्याचा विचार करावा. जोपर्यंत सगळा अखिल वीरशैव लिंगायत समाज, हिंदू वीरशैव लिंगायत समाज जेव्हा स्वतः काहीतरी विचार करून या संदर्भामध्ये, तर सगळंच जर आपण थोडं दुर्लक्ष केला, हा कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे, हा विषय थोडासा वादग्रस्त आहे, चर्चा तर करू, मत वेगळं असेल, प्रेमानं एकमेकाला रिस्पेक्टने आपण याच्यावर चर्चा करू. सकल माझ्या व्यक्तिगत नाही तर सकल समाजाच्या हिताचं काय आहे त्या बाबतीत निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं. फक्त तुम्ही काय लिहावं हे मी सांगायला या ठिकाणी उभा नाही आहे, कारण ते हे व्यासपीठ नाही आहे. अनुभव मंडपमध्ये लिंगायत, बिगर लिंगायत या सगळ्यांचं स्वागत आहे. हे काही धर्मसभा नाही आहे, म्हणजे जातीचं एखादी संघटन असतं ना तसा हा प्रकार नाही. अनुभव मंडपमध्ये सगळ्यांना खुला प्रवेश आहे. या ठिकाणी मुक्त चिंतन होत आहे. ज्यावेळी धर्म काय लिहावा याचा प्रश्न असेल त्यावेळी मी समाजातले बुद्धिजीवी लोक, स्कॉलर लोक, मोठे साहित्यिक लोक, दोन्ही बाजूचे कशात आपलं हित आहे, म्हणजे वादाचा विषय न करता कशात हित आहे त्याचा विचार करून लिहायला आम्ही सांगायचा प्रयत्न करू. त्यामध्ये ते मीटिंग वगैरे घेऊन ते ठरवायचा प्रयत्न केला जाईल. आपण ह्या सगळ्या गोष्टीकडं
डोळसपणे पाहावं. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.